आला ग्रीन सिग्नल मॅच चालू. पहिला चेंडू जयेश राईट ओव्हर द विकेटने पहिला चेंडू टाकण्यासाठी श्रेयस टू जयेश. पहिलाच बॉलवरती मला वाटतं पंचांचा इशारा येईल. ऑप्शनच्या बाहेर बॉल जाताना दिसलाय. पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. संघाचं अकाउंट ओपन झालंय. धावांच्या शिगणाच्या देखील झालंय. एक धाव ऑन द स्कोर बोर्ड. जयेश टू श्रेयस. त्यावेळेस पहिल्याच बॉलवरती बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे काउ कॉर्नरला. वेगाने धावत आलाय. बॉलला पकडलाय. फेकी करेल तोपर्यंत मात्र एकच धाव कंप्लीट. एका धावाने मात्र श्रेयशाने देखील आपला अकाउंट ओपन केलाय आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या झालं 2 या आकड्यावरती. चेतन आहे आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. चेतनने पण इम्प्रेस केलंय. जेव्हा संघ अडचणीमध्ये होता तेव्हा संघाला अडचणीतून बाहेर काढलेला चेतन याने आणि तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. पंचांचा इशारा आलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. मर्यादित मैदान आहे. रामतनू मैदान जर बघायला गेला मित्रांनो तर ऐतिहासिक मैदान आहे. अनेक वेळी आम्ही रबर बॉल खेळायला जातो. पावसाळी रबर बॉल खेळायला तेव्हा प्रत्येक गावामध्ये आम्ही बघतो की पाऊस पडतो वेगाने तर तिथलंच किचल होतात आणि बॉल मात्र ट्रॅव्हल नाही होत. आणि नवी मुंबईमध्ये जर बघायला गेलो तर आमची जी रामतनूची मैदान आहे किती फार वेगाने पाऊस आला तर सहजरित्या तो पाणी सहजरित्या बाहेर जातो. म्हणूनच रामतनू क्रीडांगणची ओळख आहे. ऐतिहासिक मैदान म्हटलं जातं रामतनू माता क्रीडांगण. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. चेतन आहेत. जयेश पुन्हा एकदा. यावेळी फटका चांगला बॅकफुटवरती गेलाय आणि बॉलला सरळ पटवून देतो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. खणखणीत चौकार येतो चेतनच्या बॅटमधून. सुरेख फटका. देखणा फटका आणि 4 धावाबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावर. ओव्हर नंबर पहिला प्रगतीपथावर असताना जयेशवरती आता चढवला हल्ला. स्वतः कर्णधार थोडस कानमंत्र देताना गोलंदाजाला. ते टीम मीटिंग वारंवार करू नका प्लीज. पुन्हा एकदा जयेश चेतन आहे. त्याने चौका ठोकला. बॉल पुन्हा एकदा तयार. यावर सोडवला बॉलला. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि त्याच्या डोक्यावरून मिड विकेटला क्लिअर केला. चेतनच्या बॅटमधून येतो या मच हिटिंग षटकार. सुरेख फटकेबाजी. मी मगाशीच म्हटलं होतं जेव्हा संघ अडचणीमध्ये होता त्या अडचणीमधून काढणारा जर कोणी फलंदाज असेल तर त्याचं नाव आहे चेतन. व्हॉट अ शॉट. षटकार ठोकला. टीमची धावसंख्या तब्बल नेऊन पोहोचवला आपल्या संघाला 13 या आकड्यावरती. सुरेख बॅटिंग. चौकारानंतर षटकार. पुन्हा एकदा बॉल तयार. मला वाटतं या ओव्हर मधल्या शेवटचे एक बॉल शिल्लक आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. बॉलर पुन्हा एकदा तयार. जयेश टू चेतन. पुन्हा एकदा उडवलाय परंतु बॉल चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. स्वतः नाराज आहे जयेश परंतु चेंडू गेला गोशांकी क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल अशा रीतीने षटक क्रमांक पहिला इथून समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम रबाळ हा संघ पोहोचला बिनगडाच्या मोबदल्यावरती 14 या आकड्यावर. चौदावर 0 गडी बाद.
ओव्हर नंबर दुसरा इथून हाताळण्यासाठी आलाय रॉकी. ओव्हर नंबर दुसरा श्रेयश आहे. श्रेयशने फार इम्प्रेस केलं आज सकाळपासून आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. अनेक गोलंदाजाला घाम फोडले. तोच फलंदाज यावेळी फुलटो बॉल उडवला क्षेत्ररक्षक मिड विकेटला आणि सुरेख फिल्डिंग. एक धाव आणि एका धावावरती समाधान मानावं लागेल. काय क्षेत्ररक्षण केले. अवघ्या 4 धावा मी म्हणेल आपल्या संघासाठी वाचवलाय सुरेख क्षेत्ररक्षक. कारण की क्रिकेटमध्ये फार एक धावाला पण फार महत्व आहे. अनेक संघ एकेका धावाने पराभव होतो. त्याचं हेच कारण आहे की एक धाव फार इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये. बॉल तयार. त्यावेळेस बॅकफूट वरती जाऊन मला वाटतं कट करायचा प्रयत्न होता एक्स्ट्रा बॉलला, परंतु बॉल गेला घोषणकी क्षेत्रामध्ये. एक धाव. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल पोहोचलाय 16 या आकड्यावर. बिनगड्याच्या मोबदल्यावरती टॉस हारल्यानंतर रबाले हा संघ ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना रॉकी. ज्यावेळेस फटका चांगला आहे परंतु प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पकडे फेकी करेल. फक्त एकच धाव. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण शांततेचं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या 17 धावा. यावेळेस पंचांचा इशारा येईल. ऑफस्टंपच्या बाहेर गेलाय. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एक्स्ट्रा धावाने धाव फलक पुढे सरकेल. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. ज्यावेळेस उडवला श्रेयशाने बॉलला क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव कंप्लीट आणि बघता बघता सहजरित्या मात्र 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. तालमेल चांगलं होतं. कॉलिंग चांगली होती. 2 धावा अवघ्या धावून कंप्लीट केल्या. 2 धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना टीम रबाळे संघ पोहोचला बिनगड्याच्या मोबदल्यावरती 20 या आकड्यावर. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना खूप चांगली गोलंदाजी केली. ह्यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. सुरेख गोलंदाजी. येतो निर्धाव चेंडू. डॉट बॉलची सांगता. दुसरा षटक हाताळत असताना रॉकी याने खूप चांगली गोलंदाजी केली. कुठलेही मोठमोठे दोन्ही फलंदाज दिग्गज आहे. बांधून ठेवलं त्यांना क्रीजवरती. सुरेख गोलंदाजी. घातक गोलंदाजी. यस यावेळेस पुन्हा एकदा मला वाटतं लाईन थोडासा मिस केलाय. ऑफ तुमच्या बाहेर बॉल जाताना दिसला. पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धावाने टीमची धावसंख्येतून पुढे जाईल. टीमची धावसंख्या 21. लॉस ऑफ 0 विकेट. ओव्हर नंबर दुसरा प्रगतीपथावर असताना ज्यावेळेस उडवला बॉलला परफेक्ट मिडल बॅट आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. श्रेयसच्या बॅट मधून आला हा कणकणीन षटकार. ओव्हर नंबर दुसरा इथून समाप्त होते. शेवटचा तो षटकार लगवला. धावांचा फ्लो वाढला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या नंतर रबाले या संघाची स्कोर बोर्ड वरती धावा आहे 27. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग इथून दोन्ही फलंदाजाला केलंय. आता ओव्हर नंबर तिसरा इथून गोलंदाज येईल. श्रीकांत आलाय. ओव्हर नंबर तिसरा कर्णधाराने गोलंदाजी सोपवले. श्रेयस. ओव्हर नंबर तिसरा श्रीकांत. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील केला परंतु तटस्थ पंच आहे. पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव. एका धाव बरोबर टीमची धावसंख्या 28. 28 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. 11 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे.
पहिला इनिंगचा खेळ शिल्लक आहे. 11 चेंडू इथे शिल्लक असेल तर बॅट्समन चेतन आहे ज्यांनी षटकार चौकार ठोकला. खूप चांगली बॅटिंग केली त्याने आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील आणि 3 स्टंपच्या अगदी मधोमध सापडला आणि इथून होते खेळाचा अंत. पहिला धक्का, पहिला आदरा टीम रबाळे या संघाला. चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. तर विकेट नंबर हॅलो विकेट नंबर 3 मध्ये आलाय समीर. श्रीकांत आल्या आल्या बॉलला उडवलाय. वा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो समीरच्या बॅटमधून. हा ब्रँडेड षटकार. 6 धावाने टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. खरं तर सांगायला गेलं तर श्रेयस, चेतन आणि समीर हे 3च फलंदाज दिसले ते षटकार आणि चौकार असे आतिषबाजी करतात. आल्या आल्या मात्र समीर याने उडवला बॉलला आणि थेट फेकून दिला सीमारेषा बाहेर. षटकाराला श्रीकांत पहिल्या बॉलवरती मात्र विकेट घेतली. त्यानंतर आक्रमण पुन्हा एकदा. यस यू मिसाइल डेफिनेटली. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. हादरा क्रमांक 2. जर तुम्हाला षटकार मारू शकतो तर मी तुला 3ऱ्या बॉलवरती तुझा विकेटही घेऊ शकतो. थेट प्रत्युत्तर. फलंदाज क्रमांक 2 समीर बॅक टू द पॅव्हिलियन. बॅक. .34 34 धावा. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना अजूनही 2 बॉल शिल्लक आहे. तुषार आलाय विकेट नंबर 4 मध्ये बॅटिंग करण्यासाठी. चांगली बाब जर मी म्हणेन तर श्रेयस अजूनही मैदानामध्ये आहे. धाकड फलंदाज आहे श्रेयस. ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये त्याने बॅटिंग केलंय आणि सर्व प्रेक्षकांचं मन जिंकलंय, प्रफुल्लित केले प्रेक्षकांना आपल्या फलंदाजीच्या जोरावरती श्रेयसाने. तुषार आला. टीमची धावसंख्या 34. 4 माफ करा 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 3 मधल्या. आल्याला फटका चांगला खोदून काढला. बॉलला ड्राईव्ह केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल. हे सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 35. 35 वर 2. 35 धावा. आता श्रेयस आहे स्ट्रायकिंग गेमला. शेवटचा बॉल 3रा ओव्हर मधला शेवटचा बॉल. समोर श्रेयस मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल खालती राहिला. रनआउटची संधी परंतु गोलंदाजाने विचार केला की चेंडू फेकू का नको. शेवटी फेकलाच नाही. एक छोटी धाव मात्र मी म्हणून इथून घेतलं. अशा रीतीने ओव्हर नंबर 3 इथून समाप्त होतो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना रबाले संघ पोहोचला 2 गड्याच्या मोबदल्यावरती 36 या आकड्यावर.
आहे बॉलर शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि धावा जमवण्याचं षटक संदेश आलाय मंदेश माफ करा श्रेयश आहे शेवटचा ओव्हर खेळण्यासाठी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न होता परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल चांगल्या टप्प्यावरती बॉल मंदेशाने हाताळला एक धाव टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यावर 5 बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंग मधल्या पायचा श्रेयश आहे बॅट्समन खूप चांगली बॅटिंग केले पुढे सरसर मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु खूप चांगला चेंडू तिथे हाताळला 2 चेंडू बरोबर टप्प्यावरती टाकलेत खूप चांगली गोलंदाजी लाईन आणि लेंथ सटीक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी करत असताना नंदेश आपल्या टीमसाठी टीमची धावसंख्या स्थिर आहे 37 प्लस ऑफ 2 विकेट 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे पुन्हा एकदा बॉल तयार ज्यावेळेस बॉलला उडवलाय परंतु मिस टायमिंग शॉट स्वतः झेलच्या खाली नंदेश आणि सुरेख झेल फलंदाज क्रमांक 3 इथून जावं लागेल आता श्रेयसला खेळाचा अंत येते समाप्त होते आणि झटका क्रमांक 3 लाभतो ती म्हणजे टीम रबाला या संघाला श्रेयस बॅक टू द पॅव्हिलियन हॅलो इमेट नंबर 5 मध्ये आला बॅटिंग करण्यासाठी आता फलंदाज अमोल आलाय पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु खूप चांगला बॉल सटीक लाईन वरती बॉल पडल्यानंतर बाहेरचा वळण घेतला बोटाचा चांगला वापर करत असताना गोलंदाज मंदेशाने चौथा षटक हाताळत असताना विकेट मात्र मिळवली एक घातक फलंदाजाची यावेळेस फटका चांगला आहे ऑनड्राईव्ह केल्याशी प्रेक्षक रनआउटची संधी आणि ते सहजरित्या मात्र फलंदाज अमोल आला आणि अमोल गेला विकेट क्रमांक 4 इथून गडी बाद चौथं षटक हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत 5 चेंडू टाकले त्यामध्ये आज चेंडूमध्ये फक्त नंदेशाने एकच धावा दिले अतिशय खूप चांगली गोलंदाजी शेवटच्या बॉलवर मोठा फटका लगवायचा प्रयत्न होता परंतु आला निर्धाव चेंडू सुरेख गोलंदाजी फक्त आणि फक्त एकच धावा खर्च केलाय सुरेख गोलंदाजी ग्रेट बॉलिंग बाय नंदेश तर अशा रीतीने टीमची धावसंख्या 4 ओव्हरमध्ये रबाला या संघाने धावा बनवल्या 37 धावा आणि नेरूळ या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 38 धावांची गरज तोपर्यंत मित्रांनो जाऊ नका ऐकत राहा पाहत राहा आणि बघत राहा 30+ तुर्गेगाव आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2015चा हा थरार माफ करा 2025चा थरार
कोपर खेळणे विरुद्ध जुईनगर दोन्ही टीमचे कर्णधार आपण यायचं टॉस साठी. कोपर खेळणे आणि जुईनगर दोन्ही टीमचे कर्णधार आमच्या कॉम्बॉक्स मध्ये यायचं टॉस साठी. लक्षात घ्या. सर नेहरू संघ फलंदाज पाठवा. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग आणि राखीव खेळाडू म्हणजे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाहिजे. लक्षात घ्या. स्पर्धेचा नियम आहे. नाहीतर 2 धावांची पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या. अवघ्या 1-2 संघाला 2 धावांची पॅनल्टी लागले. कंपल्सरी ड्रेसिंग आणि तुमचा राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहिजे. लक्षात घ्या. अन्यथा जर असं नसेल तर तुम्हाला 2 धावांची पॅनलाइज केली जाईल. कारण की पहिल्या मॅच पासून आम्ही अनाउन्समेंट करतोय. हॅलो नेहरू संघ चला लगेच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कारण की बघायला गेलं तर रबाले संघ अगोदरच क्षेत्ररक्षण लावून घेतलाय. नेहरू या संघाला जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 38 धावांची गरज. असं वाटलं की 50च्या आसपास टार्गेट असेल परंतु श्रेयस जसा बाद झाला तदनंतर मात्र गोलंदाजाने चांगलं काम केलं. मंदेश याने श्रेयसला बाद केलं. तदनंतर मात्र खूप चांगली गोलंदाजी केली त्याने. अचूक टप्प्यावरती इच्छुक गोलंदाजी सुरेख लाईन आणि लेंथवरती त्याने गोलंदाजी केली. मात्र एकच धाव जर तो 22चा नसला तर मिडन ओव्हर गेला असता. आपल्याला मिडन ओव्हर टाकले. मंदेश याने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याच्याच मुळे काय संघ मात्र 37 वरतीच थांबला. रबाले हा संघ झाला मित्रांनो. पुन्हा एकदा मॅच कडे 24 बॉल आणि 38 धावांची गरज. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. चला सामना चालू करा. गोलंदाज सज्ज आहे. पहिला षटक हाताळण्यासाठी अमोल आपल्या संघाकडून घेऊन येईल. 24 बॉल 38 टू विन. पहिल्याच बॉलवरती बॉलला उडवला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक धावत येईल. बॉलला पकडलाय तोपर्यंत एक सिंगल मात्र धावून कंप्लीट केले दोन्ही बॅटरने. विपुल आहे आता स्ट्रायकिंग एंडला आणि मंदेश मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. मंदेशच्या बॅटमधून इथून स्वतःचा आणि संघाचा देखील इथे अकाउंट ओपन केलाय. विपुल आहे गोलंदाज सज्ज. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. खूप चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला. डॉट बॉलची सांगता. बॉल जसं पिचिंग झाला विकेट किपरने बॉलला पकडलं. डॉट बॉलची सांगता. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावरती आहे. ओव्हर नंबर पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. शॉर्ट बेट विकेटला क्षेत्ररक्षक होता. थोडासा फंबलिंग झालं. तोपर्यंत मात्र एक सिंगल मिळेल. या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या बिनगड्याच्या मोबदल्यावरती 2 या आकड्यावर. एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपण शांततेचं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कोपर खेळणा आणि जुईनगर दोन्ही टीमचे करणार टॉससाठी या. यावेळेस पायावरती बॉल होता. पंचांचा इशारा आलाय.
एक बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. टीमची धावसंख्या आपण पुन्हा एकदा पाहू शकाल स्कोर बोर्डवरती 3 या आकड्यावर. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालात. अमोल्याने अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. त्याने विकेटवरती स्वार अतिशय खूप चांगली गोलंदाजी. यावेळी मोठा फटका बॉलला उडवलाय आणि बॉल सरळ जाईल सीमा पार. इट्स आउट ऑफ द पार. आयोजक आम्हाला कळवत आहे की 3 ओव्हरची मॅच खेळवली जाईल. जयनगर आणि त्याचबरोबर कोपरखेरणे हा शेवटचा कॉल आहे. यावेळेस खूप चांगला बॉल अगदी भन्नाट वेगाने टाकलेला परंतु लाईन कुठेतरी मिस केले. वाईट बॉल. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. मंगेशने ठोकलेला तो षटकार स्वीर लीग वरून उडवलेला. पुन्हा एकदा बॉल तयार. अमोल यावेळेस फक्त दिशा दिले. वेगाने एक धाव कंप्लीट केले. दुसरा धाव घ्यायचा प्रयत्न होता. थोडासा फंबलिंग आपण पाहतोय. लॉंग ऑफ धावून आलेला क्षेत्ररक्षक 2 धावा मिळेल आणि या 2 धावाबरोबर टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. बिनगडाच्या मोबदल्यावरती पहिला षटक इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेर टीमची धावसंख्या 12. आता येणारे 18 बॉल आणि 26 धावांची गरज. तर कोपरखेरणे या संघाचा कर्णधार आलाय आणि जयनगर संघाचा कर्णधार अजूनही आला नाही. प्लीज या दादा लवकर. तर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक समाप्त झाला. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावर. समीर आला आणि विपुल आता स्ट्रायकिंग एंडला आहे. अठरा बॉल आणि 26 धावांची गरज. समीर गेलाय. यावेळेस मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज खाली आणि विपुल मात्र इथून बाद झालाय. झटका क्रमांक पहिला टीम नेरूळ या संघाला. विपुल बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा. इंडट नंबर 3 मध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. मिथून आलाय. इंडट नंबर 3 मध्ये आलाय. व्हायचं मिथून काय करेल आपल्या संघासाठी. एक विकेट मात्र आल्या समीर याने घेतलंय. येणारी 17 बॉल आणि 26 धावांची गरज. मंगेश स्ट्रायकरती आहे. मंगेशने षटकार देखील ठोकला. आल्या मिथून याने उडवला. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु प्रयत्न चांगला होता परंतु बॉल मात्र त्याच्या क्षेत्ररक्षकापासून दूर होता. त्याच्यामुळे एक धाव मात्र कंप्लीट केलंय. एका धावाबरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 13 या आकड्यावर. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना मंगेश आहे स्ट्रायकिंग एंडला. धावा पाहिजे. इथून चौकर षटकार पाहिजे. यावेळी फुलटॉस बॉल मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु प्रॉपर बॅटवरती आला नाही. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. वेगाने धावून आलता. क्षेत्ररक्षकाने बॉलला पकडला. एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल 14 या आकड्यावरती आहे. 1 गड्याच्या मोबदल्यावर
मिथून पुन्हा एकदा समीर यावेळेस उडवला बोलला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला ऑन साइडला क्लिअर केलाय आणि थेट आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा षटकार मिथूनच्या बॅट मधून आला. या षटकाराची फार गरज होती आणि तो षटकार मात्र ठोकलाय मिथून याने आणि टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते ती म्हणजे 20 या आकड्यावर. वीस धावा मिथून वरती चढवला. आता हल्ला मिथूनने चढवला हल्ला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिला चेंडू येतो निर्गाव. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलं समीर याने. टीमची धावसंख्या 20 स्थिर आहे 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॉल तयार पुन्हा एकदा मोठा फटका लगवलाय मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि पकडलाय झेल आणि फलंदाज झालाय मिथून बाद. हॅलो ओव्हर नंबर इथून मात्र दुसरा समाप्त झालाय आणि युनिट नंबर 4 मध्ये आला बॅटिंग करण्यासाठी रॉकी. नंदेश आणि रॉकीची ही जोडी पाहायची. आता 12 बॉल शिल्लक आहे आणि विजयासाठी नेहरू या संघाला जर जिंकायचं असेल तर 12 बॉल आणि 18 धावांची गरज. जुनगर संघाचा कर्णधार अजूनही नाही आला. मॅच संपायच्या अगोदर जर जुनगर संघाचा कर्णधार जर आमच्या कॉम्बॉक्स वरती जर उपस्थित नाही राहिला तर आमच्या आयोजक कमिटी मेंबर सांगितले की 2 धावांची पॅनल्टी. तो ओव्हर नंबर 30 इथून हाताळण्यासाठी सज्ज आहे सुनील याने खूप चांगली गोलंदाजी केली. दुसऱ्या मॅच मध्ये 12 बॉल 18 नंदेश आहे स्ट्राईकवर. पहिल्याच बॉल वरती थोडासा बॅकफुट वरती जाऊन कट करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू अतिशय खूप चांगला बॉल डॉट बॉलची सांगता. तुमची धावसंख्या 20. सुनील यावेळेस मोठा फटका लगवला गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता परंतु फुटबॉल व्यवस्थित नाही खेळा म्हणून बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. फुटबॉल जर व्यवस्थित खेळला असतं तर आज मात्र चेंडू अडवला असता पायाने परंतु उपयोग काय आला नाही. क्षेत्ररक्षकाला पण भेदून बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार मंदेशच्या बॅट मधून आलाय. टीमची धावसंख्या 4 धावाचे साह्याने 24 लॉस ऑफ 2 विकेट्स. चला टीम मीटिंग करू नका. नंदेश आहे मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत नंदेश असेल मैदानाच्या आतमध्ये ते मॅच ऑन आहे. यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न परंतु शरीरावरती येऊन आदळला आणि बॉल गेला. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. कोपर खेळणे एक धाव. टीमची धावसंख्या 25. पुन्हा एकदा सुनील यावेळेस मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न बॅटची कड लागली आणि शॉट फेरलेगचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आला तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केले. टीमची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचला. ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर असताना चौकार खाल्ल्यानंतर पहा मित्रांनो सुनील कसा कमबॅक केलाय. अतिशय बहारदार गोलंदाजी केली. दुसऱ्या मॅच मध्ये जेव्हा संघ
अडचणीमध्ये होता तेव्हा या सुनीलने गोलंदाजी केली. यावेळी बॅकफूट वरती जाऊन उडवला बॉलला आणि मात्र बॉल जाऊन गोशेंकी क्षेत्रामध्ये. एक धाव. एका धाव बरोबर टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. जुनगर संघ जो काही निर्णय असेल लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. 27 धावा आतापर्यंत ओव्हर नंबर 3 प्रगती होत असताना मला वाटतं या ओव्हरचे शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धाव संख्या 27. शेवटचा बॉल सुरेख शेंडू आणि क्लीन बोर्ड नंदेशाला पाठवला. हा तोच गोलंदाज मित्रांनो ज्याने 3ऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिलता आणि सेम तीच परिस्थिती या मॅच मध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या संघाला मात्र मॅच मध्ये आणला या सुनील याने. चौकारानंतर षटकार चौकार मारूनच दिला नाही. काय गोलंदाजी केला आणि सरळ बोल्ड झाला. सुरेख गोलंदाजी सुनील याने केलं. पुन्हा एकदा त्याने कमबॅक करून दाखवलं आपल्या संघाला. ओव्हर नंबर 3 देखील तो समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या 27. 3 गड्याच्या मोबदल्यावरती आता बॅकफूट वरती आहे संघ. नेहरू हा संघ आता 6 बॉल आणि नेहरू या संघाला जिंकण्यासाठी धावा पाहिजे. तब्बल 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावांची गरज. चला स्पीडअप करा. वैभव आला आणि रॉकी स्ट्रायकिंग एंडला. जर या स्पर्धेमध्ये जिवंत राहायचं असेल तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. दादा 1 मिनिट सामना थांबा कारण की टँकर आला मैदानामध्ये. काल टँकरने पाणी मारून गेलं मैदानात. आज परत आलाय. ट्रक वाले भाई साहब तुम्हारे लिए उधर मैच रुका है. तर स्पर्धा देखील आपण पाहू शकाल मित्रांनो. 30+ तुर्बे गाव भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सालाबाद प्रमाणे याही वर्षी देखील अतिशय दर्जेदार आयोजन केले. सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालं. तुम्हाला आमचे सर्वांचे लाडके समाजसेवक जगदीश नाना पाटील साहेब, त्याचबरोबर राजादादा पाटील साहेब आणि त्याचबरोबर स्वप्नील दादा असतील आणि त्याचबरोबर मनीष दादा मात्रे संपूर्ण आग्रहाने होते. 6 बॉल 11ची गरज. पहिल्याच बॉलवरती बॉल उडवलाय. बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. मॅच मध्ये आता नेहरू आलाय. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. आणि पहिल्या मॅच पासून मी अनाउन्समेंट केले कंपल्सरी चेसिंग. हे धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायचं. लक्षात घ्या. 5 बॉल 5. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. शॉट वेगवेगळा क्षेत्ररक्षक आहे. थोडासा फंबलिंग. 1 धाव कंप्लीट. इथून पण फंबलिंग आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. रॉकी याने लगवलेला तो षटकार आणि मॅच मध्ये पूर्ण कलाटणी मारली टीम नेहरू या संघाने. आता विजयाच्या वाटचालीवर नेहरू हा संघ आहे. आता येणारे 4 बॉल आणि मला वाटतं 3 धावांची गरज आहे. 4 बॉल 3 धावांची गरज.
क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेट कधी कोणाचा नाही. पुढे सहसा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, सुरेख बॉल आणि फ्रंट द बॉडी, शरीरापासून अगदी थोडासा दूर टाकलेला हा बॉल आलाय निर्धाव चेंडू. आता समीकरण बदलताना दिसेल मित्रांनो. 3 बॉल आणि 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. स्पर्धेचा पहिला दिवस. 3 बॉल आणि 3. रॉकी भोटे बॉल होता, बॅट वरती घेतलं, क्षेत्रक्षक तिथे सुनील होता, परंतु त्याच्या उल्लान एक धाव पर रनआउटची संधी आणि फलंदाज बरोबर फलंदाज बाद. दोन धावा घ्यायच्या रूपामध्ये तालमेल नव्हता, कॉलिंग नव्हता, मात्र फलंदाज बाद झाला. समीकरण सेम आहे. लेवल टू लेवल धावा पाहिजे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय होईल मित्रांनो अजूनही कळत नाही कुठला संघ त्या मॅच मध्ये आहे, कारण की 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे, कारण की कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. काय सामना रंगलाय. जर इथून एखादा डॉट बॉल आला तर प्रेशर वाढेल नेहरू या संघावरती. जर इथून एखादा व्हाईट बॉल किंवा 1 धाव आला तर प्रेशर वाढेल वाबाळे या संघाला. पण कंपल्सरी चेसिंग आहे. इथून एक डॉट आला तर नक्कीच मजा येईल या मॅच मध्ये. समीकरण तुमच्या समोर आहे. 2 बॉल आणि 2 धावांची गरज. गोलंदाज निघतो, फलंदाज रॉकी आहे. इथे फटका चांगला आहे, फक्त फ्लिक केला, 1 धाव कंप्लीट. रॉकीने आपला घर सोडलाय आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा आणि हा सामना जिंकला नेहरू. वेल प्लेड टीम नेहरू आणि हार्ड लक टीम रबाले. खूप चांगला खेळ राहिला, परंतु शेवटचा बाजी मात्र मारली नेहरू या संघाने. आणि मी विनंती करतो नंदेश, मॅन ऑफ द मॅच नंदेश, लवकरात लवकर यायचं. गोलंदाजी करत असताना नंदेशने मिडन ओव्हर टाकले आणि बॅटिंग करत असताना 8 बॉल मध्ये त्याने 12 धावा केल्यात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नंदेश. आपण लगेचच यायचं.